पण घटनेत अशी झाली जालन्यामध्ये ते धनगर समाजाचा नेता उपोषणाला बसला आणि या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं फोन आला आणि कारण आमच्या बापाने संविधान दिलेलं आहे त्या मुख्यमंत्र्याला मानलं आहे. विरुद्ध वापरतात हे लक्षात घ्या. आपण सावध राहिलं पाहिजे. दीपक भाऊ, चांदे दादा, भक्ती भाऊ, सुरेतांजी, आपण सर नरवणकर आणि युवराज भाऊ, आपण एक राजकीय दबाव गट निर्माण केला पाहिजे. येणाऱ्या काळात हैदराबादच्या गॅजेटचा आधार घेऊन जो अफगाणिस्तानातून जो मिठाचा व्यापार करणारा बंजारा समाज आहे तो हैदराबादचा निजामच्या गॅजेटच्या आधारे आदिवासींचं आरक्षण मिळावं म्हणून मागणी करतोय. ते आमच्या ताटात मागण्याचा प्रयत्न करतात, परंतु हा देश कोणत्या निजामाच्या कोणत्या हैदराबादच्या गॅजेटवरती चालवत नाही. तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिले त्या संविधानावरती भारत देश चालतोय. ह्या बाकीच्या आरक्षण मागणाऱ्या लोकांना मी सांगतोय. त्याचसोबत बंजारा समाजासोबत धनगर आहेत, धनदांडगे आहेत, मोठमोठाले उद्योजक आहेत, पैशावाले लोक आहेत, तेही आदिवासींच्या गरिबाच्या ताटातलं आरक्षण मागण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मी त्या मागे सांगितलंय, हे मनुवादी, जातीयवादी, द्रोणाचार्य, कपटी, गेंड्याच्या कातडीचं सरकार सुस्ताडासारखं झोपून आदिवासी आणि बंजारा धनगरांमध्ये वादावाद लावायचं कारस्थान सुरू करे. आरक्षणाच्या नावाचं षड्यंत्र रचण्याचं षड्यंत्र सुरू आहे. त्यामुळे मनुवादी सरकारच्या छाताडावरती बसून आज हे आदिवासी बांधवांचं, दलित बांधवांचं हे उलगुलान या बीड जिल्हाधिकाऱ्यावरती धडकलं आणि आज कलेक्टरांना त्या माध्यमातून निवेदन देण्यात आलं. परंतु या मनुवादी, जातीवादी, कपटी, द्रोणाचार्य असलेल्या गेंड्याच्या कातडीच्या फडणवीस, अजित पवार आणि शिंदेंना माझा जाहीर इशारा आहे. आदिवासींच्या, दलितांच्या आरक्षणाला जर धक्का लावण्याचा प्रयत्न केला, आमच्या बाबासाहेबांच्या संविधानाची छेडछाड करण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही जी भाकर खातोय त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हे लक्षात ठेवा. आणि ही कोणी छेडछाड करत असेल, कोणाला गाजर देत असेल, ती गाजरांची शेती तुमच्यासमोर ठेवा आणि या गाजराच्या शेतीपायी दलित आदिवासींचं नुकसान करू नका. अन्यथा आदिवासी भागातलं पाणी मुंबईला जातंय, ते पाणी रात्रीतून बंद केलं जाईल. आदिवासी भागातलं पाणी मराठवाड्याला या तो कोण मुंडे, तो धनंजय मुंडे, ह्या मुंडेंच्या दारूच्या कारखान्यांना आमचं निळवंडा धरणाचं गोदावरीचं पाणी येतं. यांचे दारूचे कारखाने बंद करण्यासाठी आम्हाला ते पाणी बंद करावं लागेल. आणि आदिवासी भागातलं रेल्वेचे रूळ गेलेले त्या रात्री रेल्वेच्या पटऱ्या हुकून टाकावं लागतील. त्याचसोबत आदिवासी भागातून नॅशनल महामार्ग गेले तेही आम्ही नांगराच्या माध्यमातून, कुदळीच्या माध्यमातून उद्ध्वस्त करून टाकू. हा या मनुवादी, जातीवादी, गेंड्याच्या कातडीच्या सरकारला इशारा आहे. त्यामुळे कोणीही आरक्षणाची छेडछाड करू नये, कोणी संविधानाची छेडछाड करू नये. आरक्षण आमच्या हक्काचं आणि नाही कोणाच्या बापाचं, हे या माध्यमातून सांगतो. आपण 2 दिवसापूर्वी पाहिलं, हे हैदराबाद गॅजेट एका जातीसाठी आहे, ते काही ठराविक मुद्दे घेण्यासाठी. परंतु हैदराबाद गॅजेट हा SC आणि STला लागू होत नाही, कारण SC आणि STचं आरक्षण हे संविधानिक आहे आणि जातीचं आरक्षण हे असंविधानिक आहे. हे स्वतः द्रोणाचार्य फडणवीसांनी त्याविषयी सांगितलं आहे. त्यामुळे निजाम हा गेंड्याच्या कातडीच्या सरकारचा बाप असेल, परंतु निजाम हा आमचा बाप नाही. आमचा बाप आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे तुम्हाला या माध्यमातून सांगतो. आणि हैदराबादच्या गॅजेटमध्ये आदिवासी, दलितांना, बंजारांना किंवा धोबींना किंवा कोणाला आरक्षण देता येईल असं कुठेही नमूद केलेलं नाही.
कारण आमच्याकडे पत्रव्यवहार आहे, आमच्याकडे पुरावे. ती 2017ला आदिवासी प्रशिक्षण संस्था पुणे यांनी केंद्र सरकारला अहवाल पाठवलेला आहे की बंजारा आणि धनगरांचे आदिवासींचे निकष कुठेही पूर्ण करत नाही. आदिवासींच्या चालीरीती बंजारांच्या धनगरांच्या वेगवेगळ्या ती, त्यामुळे आदिवासींचं आरक्षण बंजारा आणि धनगर आणि कोणालाही मिळू शकत नाही. हे त्या अहवालाच्या माध्यमातून केंद्र सरकारला गेलेले आहे. आणि कोणाला जर आरक्षण द्यायचं असेल तर केंद्र सरकार त्याच्यावर विचार करतं आणि राष्ट्रपतींचे अधिकार आहेत. पण ते इतरांसाठी SC STच्या आरक्षण कोणालाही आरक्षण देता येत नाही. हे बाबासाहेबांनी हे मागणाऱ्यां जे आरक्षण मागतात त्यांच्या आणि गेंड्याच्या कातडीच्या जातीवादी सरकारच्या चांगली खुट्टी ठोकलेली आहे. JR जो काढलेला तो नियम बाह्य आहे का आणि JR रद्द करण्याची मागणी करताय? JR कोणासाठी काढला त्यांनी त्यांचं बघावं, परंतु JRचा हैदराबाद गॅजेटचं निजामाच्या गॅजेटचं आदिवासी दलितांवरती तो गैरवापर होऊ नये याच्यासाठी आमचा विरोध आहे. आणि त्या हैदराबादच्या गॅजेटच्या माध्यमातून बाकी इतर समाजाचा फायदा होत असेल त्यांनी करून घ्यावा. आणि आम्ही मराठा समाज बांधवांनाही आरक्षण मिळावं या मागणीसाठी या आंदोलनात आम्ही उभी होतो. त्यामुळे आम्ही फक्त आमचं आरक्षण हैदराबादच्या गॅजेटच्या माध्यमातून कोणालाही गाजर देऊ नये हेच आहे आमचं म्हणणं. आज आम्ही मोर्चा काढण्याचं कारण आम्ही ST आरक्षणामध्ये हे शासन कुठेतरी दिशाभूल करतं आहे. आता गॅजेटचं गाजर पुढं आणलं आहे. गॅजेटवर आपलं भारत देश चालत नाही. आपला भारत देश हा संविधानावर चालतो, परंतु जातीमध्ये भांडण लावून तेढ निर्माण करून हे जे भांडण लावण्याचं काम हे शासन करतं, त्या शासनाला आमचा ठणकावून सांगण्याचा उद्देश होता की आम्ही SC आणि STच्या आरक्षणावर जर गदा आणण्याचा प्रयत्न केला तर या महाराष्ट्रामध्ये नेपाळसारखी परिस्थिती उभी करायला आम्हाला वेळ लागणार नाही. कारण आम्ही या देशाचे मूळ निवासी आहोत, आम्ही आदिवासी आहोत, आमचा DNA हा एक आहे. म्हणून हे ठणकावून सांगण्यासाठी जर कुठली आम्हाला या ठिकाणी लोकशाहीने हे जे आजचा मोर्चा आम्ही आयोजन केलं होतं त्या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही गॅजेटचा निषेध करतोय. कारण भारत देश हा संविधानावर चालतो. या ठिकाणी मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो. तुमचा काय इशारा असणार आहे? आमचा या ठिकाणी या गेंड्याच्या कातड्याच्या सरकारला एक इशारा आहे, जर आमच्या SC आणि STच्या आरक्षणाकडे तुम्ही तिरका डोळा जरी केला ना तरी आम्ही सर्व SC आणि STचे समाज बांधव एकत्रित होऊन आमचं अस्तित्व आणि आमचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही संसदेत घुसायला सहित भेणार नाहीत. आणि या देशाच्या ज्या राजकीय नेत्यांनी ज्या आमच्या मतावर निवडून येऊन आमचा विश्वासघात केला, ह्या बाकीच्या राजकीय पुढाऱ्यांना ज्यांना आमच्या मतावर सत्ता मिळाली आणि आज आमच्या मतावर निवडून आलेल्यांचा आमचा जो विश्वासघात केला, यांना आमची परिस्थिती दिसत नाही, आमचे आदिवासी पाडे दिसत नाहीत, 80 वर्षाच्या महिलाला आधार कार्ड नाहीत, जात प्रमाणपत्र नाहीत, घरकुल नाहीत. ह्या शासनाचे डोळे का गेलेले आहेत का? परंतु वाद लावून कसं तेढ निर्माण केला जाईल याचा पुरेपूर हे शासन अभ्यास करून आहे. म्हणून दलित असेल, आदिवासी असेल, बाकीच्या इतर जाती असतील, ह्या समूहामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात. परंतु ह्या जे पुढारी आहेत ज्या जातीमधले, यांना बी थोडं कळायला पाहिजे अनुसूचित जमाती हा समूह आहे आणि तुम्ही आरक्षण जे मागता हे जातीला मागता. हे दिशाभूल करणारं हे सरकार आहे. या ठिकाणी या जातीने जे ST मध्ये आरक्षण मागते यांनी विचार केला पाहिजे. ST प्रवर्गामध्ये समाविष्ट करून घेण्याला त्यांना जे मागतात त्यांना लाजा वाटल्या पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासींसाठी एक विशेष कक्ष तयार केलेला आहे. विशेष याच्यामध्ये ना घुसता येतंय ना याच्यातून बाहेर निघता येतंय. म्हणून हे जे दिशाभूल करून जे आरक्षण मागतात ना, या लोकांना फक्त आपली राजकीय पोळी भागवायची आणि आता आलेल्या निवडणुकासाठी जातीमध्ये तीड निर्माण करून स्वतःची राजकीय पोळी आपल्याला भाजून घ्यायची. त्यांना गॅजेटचा JR जो काढलाय तो त्याच्यासाठी काढला. एक लक्षात घेतलं पाहिजे, गॅजेटवर हा भारत देश चालत नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर चालतो. म्हणून मी तुम्हाला या माध्यमातून सांगू इच्छितो की आरक्षण हे JR वर नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानावर आहे. म्हणून हे ठणकावून त्यांनी अभ्यास केला पाहिजे आणि अभ्यास करून आरक्षण मागितलं पाहिजे.